संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात होते आणि देहू संस्थानकडून या संपूर्ण सोहळ्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। दुपारी 3:30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवेल। आपल्याबरोबर देहू संस्थानचे विश्वस्त संजय मोरे आहेत। काय नेमके या सोहळ्याचं आजचं खरं तर वैशिष्ट्य असणार आहे? पाऊस पाणी आता बऱ्या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आहे, वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळेल। यंदा 339 पालखी सोहळा दुपारी 2 वाजता पंढरपूरकडून प्रस्थान करण। यंदाच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची संख्या जास्त प्रमाणात काय तर यंदा पाऊस पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे वारकरी सुकावलेला आहे आणि वारकऱ्यांच्या पेरण्या वगैरे उरकल्यामुळं यंदाचा वारकरी जास्त प्रमाणात देवकडं येत आहे आणि यंदाची गर्दी पाहता मोठ्या प्रमाणात गर्दी यंदा वारकऱ्यांची आहे। साधारणतः किती दिंड्यांची नोंदणी जी आहे ती यंदा संस्थांकडे झाली आहे? साधारणतः काय वारकऱ्यांची संख्या असेल पालखी सोहळ्यामध्ये? यंदा आपल्या दिंड्यांमध्ये 375 दिंड्या ची संख्या झालेली आहे, म्हणजे 400 आसपास दिंड्या आपल्याकडे आहेत। यंदा नवीन दिंड्या बऱ्याच प्रमाणात आपण घेतलेल्या आहेत, त्यामुळे यंदा वारकऱ्यांची 4 ते 5 लाख संख्या यंदा वारीमध्ये असण्याची शक्यता आहे। काय नेमकं वारी सोहळ्याचं यंदाचं वैशिष्ट्य असणार आहे? म्हणजे की 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, त्यानंतर वारी सोहळा झाला, बऱ्यापैकी गर्दी होती, मात्र यंदाच्या सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे? यंदाचं सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 2 वर्ष कोरोनामध्ये गेल्यामुळं वारकऱ्यांना वारी करण्याचा अनुभव आला नाही। गेल्या वर्षी वारी झाली, परंतु पाऊस नव्हता, उन्हाचा तडाखा होता गेल्या वर्षी, पण यंदा पाऊस पाणी झाल्यामुळं वारकऱ्यांना आनंद झालेला आहे की यंदा आपल्याला वारी चांगल्या प्रमाणात करता येईल, त्यामुळे वारकरी मोठ्या प्रमाणात देवकडे आकर्षित झालेला आहे। मुख्यमंत्र्यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं, त्यांच्याकडून काय निरोप आलाय? मुख्यमंत्री येणार आहेत किंवा केलं होतं, पण काय ते तिथलं आज अधिवेशन असल्यामुळं त्यांना वेळ मिळाला नाही, पण ते त्यांचे प्रतिनिधी कोणतरी पाठवतील आणि या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्यासाठी संस्थांच्या वतीनं प्रमुख अतिथी म्हणून एक वारकऱ्याची उपस्थिती आणि जे प्रमुख उपस्थिती राहील आणि संस्थांच्या वतीने प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी 2 वाजता हा प्रस्थान सोहळा होईल। आपण पाहतोय की देहू संस्थांच्या वतीनं सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्र्यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र अधिवेशनामुळे मुख्यमंत्री यासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत। मात्र मुख्यमंत्री त्यांचा एक प्रतिनिधी जो आहे तो या देहू खरं तर आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं आमंत्रित करणार आहेत आणि दुपारी 2 वाजता संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल अशी प्रतिक्रिया संजय मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।